शिलाई येते पण भीती वाटते, मी माझेच कपडे शिवते असं तुमच्यासोबत पण होते का? हो, माझ्यासोबत पण आधी व्हायचं, आता होत नाही. मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी माधुरी घेऊन आली आहे. नमस्कार मित्रांनो, माधुरी फॅशन डिझाईनमध्ये तुमचे स्वागत आहे. तुम्ही तुमचे कपडे शिवताना पण पैसे कमवायचे आहेत असं तुम्हाला वाटत असेल. मी आपलेच कपडे शिवतो पण पैसे कमवू शकत नाही. पण आपण या विचार करूया. तुम्हाला भीती का बरं वाटते लोकांची कपडे शिवायला? आपल्याला पण वाटते का? की आपल्याला वाटते की बाहेरचे कपडे शिवावे आणि आपली पण ओळख व्हावी, नाही का? नाहीतर आपल्याला कोणी काही समजत नाही. कितीही घरचं काम करा, काही आपली इज्जत राहत नाही, हो की नाही? आज आपण गोष्ट करूया की लोकांना बाहेरचे काम करायला भीती का वाटते. मी तुम्हाला सरळ सांगते, जर तुम्हाला आळस येत असेल तर आळस आधी काढून टाका आणि आपला मन शांत करा. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आपल्या अंगामध्ये आळस असायलाच नको. तुम्हाला जो काम येत आहे, ज्या कामात इंटरेस्ट आहे तुम्हाला, तोच काम तुम्ही हातात घ्या. ज्या कामाकडे फोकस करा. जसे मला शिलाईचं काम बहुत ही पसंत आहे, तसे तुम्हाला पण येत असेल शिलाई काम. तुम्हाला जे कपडे येत असतील ते कपडे आधी तुमच्यासाठी शिवा. एवढे शिवा की तुमच्या अंगावर कपडे परफेक्ट बसत नाही. शिवत राहा, वेगवेगळे शिवा. सलवार येत असेल तर वेगवेगळे शिवा आणि तुम्ही तुमचे रोज वेगवेगळे कपडे शिवलेले घाला. वेगवेगळ्या डिझाईन, गळा डिझाईन असतील, डिझाईन घेर डिझाईन, पायजामा डिझाईन. कपडे नसतील तर हा विचार आता सर्वांनाच येत असेल. आपण कमवत तर नाही, खर्च पण नाही करू शकत, मग काय करायचं? मी आहे ना त्याच्यासाठी. आपल्या घरामध्ये पुराण्या साड्या असतात तर चक्क कपाट भरलेला असतो. आपल्या मम्मीच्या किंवा आपल्या पुराण्या साड्या काढायच्या आणि लागायच्या कामाला म्हणजे शिवायला, नाही तर दुसरं काही काम घरातलं समजाल. शिलाई हा एक आपला कामच आहे. तुम्हाला हा काम समजून कपडे शिवा. शिलाई हा एक आपला कामच आहे. तुम्हाला हा काम समजून कपडे शिवायचं. जरी तुम्हाला पुराणे कपडे शिवायला त्रास होत असेल, आणि होतो, त्यात कडकपणा नसतो, पण हळूहळू शिवा, पण फिनिशिंगने शिवा आणि घाला. जर तुम्ही जास्त नाही 5च वेगवेगळे ड्रेस घातले या ब्लाऊज वेगवेगळे घातले की मी तुम्हाला 100% सांगते की 6व्या ड्रेसला ब्लाऊजला अंगात घालण्याच्या पूर्वीच कस्टमर तुमच्याकडे कपडे शिवायला आणेलच. झाले ना मग खुश? आले ना कपडे? हो, कपडे आले, पण त्यांना एक तारीख विचारा, कधी पाहिजे कपडे, आणि आदराने विचारा, प्रेमाने विचारा, आणि त्या तारीखवर कपडे तयार करून ठेवा आणि प्रेस करून ठेवा. प्रेस केल्याने कपड्यामध्ये एक वेगळीच चमक येते. आणि बाहेर ठेवा. थोडे पैसे काही दिवस कमी घ्या, कारण की आपण आधी बिगनर असतो आणि बिगनरने थोडंसं कपडे कस्टमर आपल्याकडे झुकण्यासाठी म्हणा की येण्यासाठी 2 पैसे कमीच घेतले पाहिजे. जर त्या कस्टमरचे कपडे छान शिवले, तो कस्टमर तुमच्याकडून खुश झाला, तो पुन्हा तर येईलच, पण 10 लोकांना सांगेल आणि 2 कस्टमर सोबत घेऊन येईल. बघा कशी मग लाईन लागते कपड्याची. आणि वेळेवर कपडे शिवा बरं का, नाही तर कस्टमर आले म्हणून वापस करायचं नाही. वेळेवर कपडे शिवणे अत्यंत आवश्यक आहे. आणि आपल्याकडे एक वेळ का कस्टमरने कपडे पसंत केले तर आपल्याला लोकांचे कपडे शिवण्यात भीती वाटणार नाही आणि आपली ओळख पण बनेल. आणि एकदा का ओळख बनली आणि एकदा का आपल्या कस्टमरांनी कपडे आपले पसंत केले तर आपल्याला कशाचीच भीती वाटणार नाही. आणि आपण नवीन कपडे शिवण्यास एकदम आतुर राहू शकतो. कारण की लोकांनी आपल्याला थोडी का स्तुती केली की थोडी काही चांगलं म्हणजे आपला मन एकदम प्रफुल्लित होते आणि आपल्याला आयडिया सुचतात की मी हा पण शिवू शकते, तो पण शिवू शकते. आणि नाही आला तर आपला यूट्यूब आहेच जिंदाबाद. नाहीतर कोर्स करायचं, ऑनलाईन कोर्स भरपूर आहेत आणि यूट्यूबवर छान दिसते.
चला तर व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.